नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बघा, या प्रकारे लेखकाचे चित्रकलेचे साहित्य या ठिकाणी आपण रिकाम्या जागा भरणार आहोत. पहिली रिकामी जागा होती त्या ठिकाणी रंगपेटी, दुसरी रिकामी जागा होती त्या ठिकाणी कागद, तिसरी रिकामी जागा त्या ठिकाणी काळी पेन्सिल आणि चौथी रिकामी जागा त्या ठिकाणी पाण्याची वाटी. म्हणजे लेखकाचे चित्रकलेचे साहित्य कोणते? तर रंगपेटी, कागद, काळी पेन्सिल आणि पाण्याची वाटी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ, लेखक कोणाची वेडीवाकडी चित्रे काढत असत? उत्तर, लेखक त्यांच्या आईचे व त्यांना ज्यांचा राग यायचा त्यांची वेडीवाकडी चित्रे काढायचे. त्यातील आ, लेखकाचे रविवारचे मित्र कोणते? उत्तर, कागद, पेन्सिल, रबर, रंग हे लेखकाचे रविवारचे मित्र असायचे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ, शाळेला सुट्टी असली की लेखक काय करायचे? उत्तर, शाळेला सुट्टी असली की लेखक गावावरून आलेली रंगपेटी आणि कागदाचा तुकडा काढून गुपचूप गच्चीवर जाऊन बसायचे. सोबतीला रंगाची पेटी व काळी पेन्सिल घेऊन चित्र काढायचे. पुढचा प्रश्न आहे, लेखक चंद्र सूर्याची चित्रे केव्हा काढत असत? उत्तर, घोडा, उंट, मांजर यांची चित्र काढू वाटली नाही की लेखक चंद्र सूर्याची चित्रे काढत असत. पुढचा प्रश्न आहे, आकाश रंगवताना आकाशाचे रंग कसे बदलत गेले? उत्तर, आकाश रंगवताना आकाश कधी धुसर झाले, कधी निळे सावळे, कधी केसरी टिळा लावल्यासारखे, तर कधी आकाश गर्द कुंकवासारखे रंग बदलत गेले. पुढचा प्रश्न बघणार आहोत, आकाश रंगवताना आईची फजिती कशी होत असे? उत्तर, आई आकाश रंगवायला कुंचला रंगात बुडवायची. पक्ष्यांच्या पंखासारखे हात तिचे फडफडायचे. रंगाने भरलेली बोटे इकडे तिकडे लागायची, त्यामुळे ती फुलपाखरासारखी दिसायची, पण झालेली फजिती ती कबूल करायची नाही. नंतर लेखकाच्या गालावर चापट मारून म्हणायची, रंगव बाबा रंगवायचे तसं रंगव आकाश, आणि निघून जायची. अशा प्रकारे फजिती होत असे. विचार करा व सांगा. त्यातील पहिलं, रिकामा वेळात तुम्हाला काय करायला आवडते? उत्तर, रिकामा वेळात मला गोष्टींची पुस्तके वाचायला, चित्र काढायला आणि मित्रमैत्रिणींसोबत खेळायला आवडते. दुसरा प्रश्न आहे, चित्र काढताना रंग नसतील तर याबद्दल तुमचे मत सांगा. चित्रात रंग नसतील तर चित्र आकर्षक दिसणार नाही. रंगामुळे चित्र सुंदर, जिवंत, आनंददायी वाटते. तसेच मी चित्र काढताना रंग नसतील तर नैसर्गिक रंगांचा वापर करेन. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, तुम्ही या पाठाला कोणते शीर्षक सुचवाल? उत्तर, पहिलं, आभाळातील रंगांची जादू, दुसरं, रंगबिरंगी आभाळ, तिसरं, आभाळाची गंमत, चौथं, गच्चीवरील चित्रे आणि पाचवं, मी आणि माझे रंग. यापैकी वेगवेगळे शीर्षक आपण पाठासाठी देऊ शकतो. लिहिते होऊया. झाडे बोलू लागली तर या विषयावर 6 ते 8 वाक्य लिहा. उत्तर, मी एक झाड आहे, निसर्गाचा खरा मित्र. मी तुम्हाला प्राणवायू, फळे, सावली आणि थंड हवा देतो. पक्षी माझ्या फांद्यांवर घरटी बांधतात आणि मी पृथ्वीला हिरवीगार आणि सुंदर ठेवतो. पण आज माणूस रस्ते व इमारतीसाठी झाडे तोडतो. त्यामुळे पाऊस कमी पडतो, उष्णता वाढते आणि हवा दूषित होते. झाडाशिवाय जीवन शक्य नाही, म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. झाडे लावा, झाडे जगवा. खेळूया शब्दांशी. त्यातला पहिला प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिलं, मऊ. विरुद्धार्थी शब्द आहे कठोर किंवा टणक. दुसरं, मित्र, शत्रू. सरळ, वाकडे.
त्यातला दुसरा प्रश्न आहे, खालील कोष्टकात काही रंगांची व चित्र साहित्यांची नावे लपली आहेत. ती शोधा, त्यांची नावे लिहा. याप्रमाणे वर्तमानपत्रे, मासिके यांच्यातील शब्दकोड्यांचा संग्रह करा. बघा, या प्रकारे आपण ती नावे लिहू शकतो. बघा, कागद, काळा, पांढरा, बशी, केशरी, ब्रश, पिवळा, जांभळा, तांबडा, लाल आणि पेन्सिल. अशा प्रकारे ही दडलेली नावे आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या वाक्यांतील विशेषणे ओळखा. त्यातलं पहिलं वाक्य आहे, सुजाण माणसे सर्वांना मदत करतात. विशेषण आहे सुजाण. दुसरं, आज मी तिखट भाजी खाल्ली. विशेषण आहे तिखट. तिसरं, जंगलात हिंस्र प्राणी होते. विशेषण आहे हिंस्र. पुढचं, राजा दयाळू होता. दयाळू हे विशेषण आहे. पुढचं, मैदानावर 18 मुले होती. 18 हे विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. नाम व विशेषण यांच्या योग्य जोड्या जुळवा व लिहा. बघा, आता या ठिकाणी वरती काही विशेषणे आणि नाम दिलेली आहे, त्यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. बघा, तिखट भाजी, उंच पर्वत, गोड आंबा, कडू कारले, बोलकी बाहुली आणि सुंदर फुले. अशा प्रकारे या ठिकाणी या जोड्या आपण जोडवलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 5. रिकाम्या जागी कंसातील विशेषणे लिहून वाक्य पूर्ण करा. या ठिकाणी कंसात काही विशेषणे दिली आहेत. पहिला आहे, रस्त्याच्या कडेला टिंबटिंब माणूस उभा होता. उत्तर आहे उंच. दुसरं, हिवाळ्यात टिंबटिंब कपडे घालतात. उत्तर आहे उबदार. पुढचं, बागेत टिंबटिंब फुले होती. उत्तर आहे रंगीबेरंगी. पुढचं, मयूरने टिंबटिंब चित्र काढले. उत्तर आहे अप्रतिम. पुढची रिकामी जागा, आईचा टिंबटिंब वाढदिवस होता. आईचा 30वा वाढदिवस होता. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ह्या रिकाम्या जागा भरलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 6. प चा शब्दपंखा पूर्ण करा. पहिलं, सप्तस्वरातील पहिलं दिलं आहे, सप्तस्वरातील 5वा स्वर कोणता? प. दुसरं, एका हाताची एकूण बोटे किती? 5. 2 नंबरवरती लिहिता आपण 5. तिसरं, एक रंग कोणता? पांढरा. चौथं, पिवळे वस्त्र कोणते? पितांबर. 5वा, खूप या शब्दासाठी वापरला जाणारा शब्द पुष्कळ. 6वं, पावसामुळे नद्या नाल्यांना येणारा पूर. आणि 7वं, प च्या 14 खडीतील 7वे अक्षर कोणते? तर पे. अशा प्रकारे हा प चा शब्दपंखा आपण पूर्ण केला आहे. खालील संवाद पूर्ण करा. बघा, आता या ठिकाणी हा संवाद आपल्याला पूर्ण करायचा आहे या प्रकारे. पहिलं, मी म्हणालो, काका तुम्ही कशाचे चित्र काढत आहात? चित्रकार म्हणाला, बाळा मी निसर्गाचे सुंदर चित्र काढत आहे. मी म्हणालो, वा, हे चित्र खूप छान दिसत आहे. यात तुम्ही कोणत्या रंगाचा वापर केला आहे? चित्रकार म्हणाला, मी यात प्रामुख्याने जल रंगांचा वापर केला आहे. मी म्हणालो, काका मला पण चित्रकला शिकायला खूप आवडते. तुम्ही मला काही टिप्स द्याल का? चित्रकार म्हणाला, नक्कीच. चित्र काढताना आधी हलक्या हाताने रेखाटन करायला शिक, म्हणजे सराव चांगला होईल. मी म्हणालो, खूप खूप धन्यवाद काका. आता मी सुद्धा घरी असाच सराव करेल. अशा प्रकारे या ठिकाणी हा संवाद आपण पूर्ण केला आहे. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4 विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 4 आभाळातील फरकांड्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.